गिरनारमध्ये सिंहाचा थरार. गर्दीतून सिंहाने 11 वर्षीय मुलाला उचलून नेलं. हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. तर ही माहिती पाहूया सविस्तरमध्ये. गुजरातमधील गिरनार पर्वतावरती अंबाजी माताच्या दर्शनासाठी आलेल्या 11 वर्षीय मुलावर सिंहाने शेकडो भाविकांसमोर हल्ला करून जंगलात ओढून नेले. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तपास सुरू केला आहे. सिंहाच्या वाढत्या हल्ल्यामुळे सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आला आहे. तर गिरनार पर्वतावर सिंहाच्या हल्ल्यात 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना शेकडो भाविकांसमोर घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आणि खळबळ पसरली. तर वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले असून तपास सुरू आहे. तर गुजरातमधील पवित्र गिरनार पर्वतावरती शनिवारी पहाटे घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अंबाजी माताच्या दर्शनासाठी कुटुंबासह आलेल्या 11 वर्षीय मुलावर शेकडो भाविकांसमोर सिंहाने अचानक हल्ला करून त्याला जंगलात ओढून नेले. या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेने गिरनार परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तपास सुरू केला आहे. तर सिंहाच्या वाढत्या हल्ल्यामुळे गिरनार मानवी सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आला आहे. तर गीर हे भारतातील सिंहाचे एकमेव निवासस्थान आहे. भावनगर, अमरेली, जुनागड आणि गीर या भागात प्रामुख्याने सिंहाचा वावर असतो. स्थानिक आणि सिंह एकत्रितपणे या परिसरात राहत असल्याचं पाहिलं जातं. मात्र गेल्या काही काळापासून सिंहाकडून नागरिकांवर हल्ला केला जात असल्याचं समोर येत आहे. तर आता जुनागड जिल्ह्यात येणाऱ्या पवित्र गिरनार पर्वतावरती शनिवारी सकाळी मोठी घटना घडली आहे. तर 11 वर्षीय मुलाचा यामध्ये सिंहाने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला आहे. येथे एक कुटुंब अंबाजी माताच्या दर्शनासाठी पर्वतावरील शिड्या चढत होतात. त्यावेळी 11 वर्षीय मयूर चव्हाण हा शिड्यांवरती बसला होता. दरम्यान अचानक एक सिंह गर्दीतून त्याला उचलून घनदाट जंगलात घेऊन गेला. या थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण गिरनार भागात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर भाविकांमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे. ही घटना शनिवारी पहाटे 5:45 घडली. रिमझिम पाऊस सुरू होता. या दरम्यान भाविक माताचा जय जयकार करीत गिरनारच्या पायऱ्या चढत होते. 50व्या शिड्यांजवळ शेकडो भाविकांदरम्यान अचानक सिंहाने मुलांवर हल्ला केला. सिंह नरभक्षक होता का, असा प्रश्न पडतोय. तर मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यापासून या भागात 3 सिंह वावरताना दिसत आहेत. घटनास्थळावरून तब्बल 100 मीटर दूर पायऱ्यांजवळ मुलाच्या पायाचे अवशेष सापडले. वन विभागाने सिंहाच्या पायाचे निशाण, ओढ्याच्या खुणा आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आलेला आहे. आतापर्यंत माणूस आणि सिंह एकत्र आनंदाने नांदत होते. मात्र अचानक सौराष्ट्रामधील सिंह नरभक्षक का होत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहेत. यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. गीरमधील सिंह अधिक आक्रमण होण्याची 7 कारणे सांगितली आहे. जसे की सिंहाची झपाट्याने होणारी वाढ, अन्नाची उपलब्धता, बेबीसिया सारखे आजार, वाढती मानवी वर्दळ, अचानक मानवी संपर्क अशी अनेक कारणं यामध्ये सांगितली आहेत. तर धन्यवाद. कोणती काळजी घ्यावी? तर वन विभागाच्या सूचनांचे पालन करणे, जंगल परिसरात एकत्र फिरणे, एकटे न फिरणे, लहान मुलावरती सतत लक्ष ठेवणे, प्राण्यांना चिथवणारी कोणती कृती न करणे, बंदी असलेल्या भागात शक्यतो प्रवास टाळणे आणि सकाळी किंवा रात्री निर्जन भागात जाणे टाळणे आवश्यक आहे. गिरनारमध्ये 11 वर्षीय मुलाचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना असून संपूर्ण देशाला हादरणारे आहेत. आशियाई सिंहाचे संरक्षण जितके महत्त्वाचे आहे तितकीच मानवी सुरक्षाही महत्त्वाची आहे. वाढती सिंहसंख्या, अधिवासावरील ताण आणि मानवी वन्यजीव संघर्ष या सर्व बाबींचा वैयक्तिक अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज आता अधिक तीव्र झाली आहे. तर वन विभाग, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून अशा घटना भविष्यात टाळता येऊ शकतात.